मी संजीव कुमार कोळी. मार्केट यार्ड ते बोरामंडी नाका हे मृत्यूचं सापळा असलेलं रोड तयार झालेला आहे. जिथं माणसांनी मृत्यूला आमंत्रण देण्याचा रोड आहे, तिथं माणूस वाचण्याची शक्यता बिलकुल नाही. आज सकाळी मी वॉकिंगवरनं घरी जात असताना पेट्रोल पंपाच्या अलीकडे माणसाला टायरखाली घेतला. अनिल शिंदे म्हणून माणसाला घेऊन ते बोरामंडी नाकापर्यंत ओढत घेऊन आला कंटेनरवाल्यांनी. सिद्धरामेश्वर ती कृपा म्हणायचं, तो माणूस सिद्धरामेश्वरचं भक्ताला मी जाऊन हे केलं आणि तिथल्या लोकांनी सहकार्य केल्यामुळे तो माणसाचा जीव वाचला. कमीत कमी एक 500 मीटर त्याला ओढत आणलेलं आहे. इथं जड वाहतूक बंद व्हायला पाहिजे आणि इथं रोज ना रोज एक ॲक्सिडेंट होत आहे. इथं मृत्यूला आमंत्रण, त्या रोडवरनं जायचं म्हटलं तर मृत्यूला आमंत्रण देण्याला सरकार. आणि पोलीस लोक काय करतात, 500-1000 रुपये घेतात आणि मोठे जड वाहनं सोडून टाकतात. तिथं लोक मरू दे अगर काहीही करू दे, त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आज सकाळी एवढं हे केलं तर पोलीस नव्हते, कोणी ट्रॉफिकवाल्या नव्हते. कमीत कमी तिथं हे थरारमय नाट्य, माणूस गाडीखाली अर्धा तास अडकून पडला होता. आम्ही प्रयत्न करून त्या माणसाचं काढून ॲम्ब्युलन्स बोलवून त्याला सिव्हिलला पाठवलं. कोणीही मदत करायला तयार नव्हते पोलीसवाले. तरी तिथल्या नागरिकांनी, सुजाण नागरिकांनी आणि मानव धर्म लक्षात ठेवून लोकांनी मदत करून त्याला आता मी सिव्हिलमध्ये घेऊन आलेला आहे. तर जीव वाचलेला आहे, त्याचा पाय केस झालेला आहे. तरी याचं माननीय पोलीस कमिशनर साहेबांनी लक्ष घालून या रस्त्याचं हे मान्य तिथले जेलरोड पोलीस ठाणे किंवा ट्रॉफिकचे PI अधिकारी त्यांना जातीने त्यांच्याकडं लक्ष देऊन सांगणे की बाबा त्या रोडवर मार्केट यार्डपासून ते किंवा ॲग्रो इंडस्ट्रीजपासून ते बोरामंडी नाका ह्या रोडवर होईल तेवढं पोलीस जास्त ठेवणे, इमर्जन्सी गाडी ठेवणे, ॲम्ब्युलन्स ठेवणे. रोज 1-2 ॲक्सिडेंट होत असतात. लहान लेकरं शाळेला ते जातात. मग आपण काय लोक मेल्यावर आपण त्यांना मदत करणार आहे? हे अपघात किती वाजता झालं ते? मी हे सकाळी 8:30 वाजता झालं. 8:30 वाजता? सकाळी 8:30 वाजता अपघात झालेला आहे. हा माणूस फळ घेऊन बोरामंडी नाकाकडे येत होता, तर पाठीमागे कंटेनरवाल्यांनी धडक दिली.